नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलावंत आणि स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, चर्चासत्र, महानाट्य, लेझर शो, साहसी खेळ, बचत गटांचे स्टॉल, फूड कोर्ट अशी मेजवानी असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी महाकवी कालिदास भूमी रामटेक नगरीत तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार 19 जानेवारी रोजी महोत्सवाची सुरुवात येथील नेहरू मैदानावरील मुख्य कार्यक्रमस्थळी होणार असल्याची माहिती रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपती यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्यभर होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात रामटेक येथून होत आहे. नेहरू मैदानासह राखी तलाव, गड मंदिर, कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ आदी ठिकाणांवर 19 ते 23 जानेवारी दरम्यान या महोत्सवातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे सौरंगपती यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. स्टेजसह बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य विभागाच्या टीमही इथे सज्ज ठेवण्यात आल्या आहे. नेहरू मैदानापासून आदर्श शाळेच्या मागील मैदान, ठाकूर नगरातील मैदान, मानापूर रस्त्यावरील कोल्हे लेआउट, पूर्वी लॉन समोरील तलावाजवळची जागा या ठिकाणी पार्किंगसाठी ठेवण्यात आली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या महोत्सवात सहभागी होण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्थळाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवात नेहरू मैदानावर क्रमशः 20 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, 21 जानेवारीला गायक हंसराजजी रघुवंशी, तर 23 जानेवारीला कैलाश खेर यांचे सादरीकरण होणार आहे. 22 जानेवारी रोजी सिंधुरागिरी महानाट्याचे सादरीकरण होणार आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2023 नुसार प्रत्येक जिल्ह्यात संस्कृतीची आदानप्रदान होणे या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी या दरम्यान नागपूर जिल्ह्याचा महासंस्कृती महोत्सव रामटेक या ठिकाणी नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे अनेक कलावंत सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे काही स्थानिक कलावंत देखील या ठिकाणी आपापली कला प्रदर्शित करणार आहेत. यामध्ये 19 तारखेला हेमा मालिनी यांचे रामायण ही नृत्यनाटिका प्रदर्शित केली जाणार आहे. दिनांक 20 जानेवारी रोजी गायक पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांचा गायनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर दिनांक 21 जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा देखील गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 22 जानेवारी रोजी सिंधुरागिनी महात्म्य हे एक महानाट्य प्रदर्शित केले जाणार आहे. 23 तारखेला कैलाश खेर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे काही क्रीडा स्पर्धा, काही सांस्कृतिक स्पर्धा आणि काही फोटोग्राफी शो इत्यादीचे देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये स्थानिक आणि जिल्ह्यातील संपूर्ण जे कलाकार आहेत त्यांना सहभागी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांचा एक महाखिचडीचा देखील एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये साधारणतः 15,000 लोकांना वाटप केल्या जाईल एवढी मोठ्या प्रमाणात खिचडी श्री विष्णू मनोहर हे तयार करणार आहेत. त्याचसोबत मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नौकानयन स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फूड फेस्टिवल इत्यादी सुद्धा स्थानिक जे कलाकार आहेत, स्थानिक खेळाडू आहेत यांच्याकरता कार्यक्रम किंवा स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आहे. आणि या सर्व स्पर्धांमध्ये, या सर्व कार्यक्रमांमध्ये रामटेक आणि त्याचप्रमाणे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन मी करीत आहे.
नागपूर शहरातील वाहतुकीच्या नियमांसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, तसेच अपघातमुक्त शहर ही संकल्पना राबवायला प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या आहेत. शहरातील पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात वाहतूक पोलीस, महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना अंमलात आणण्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, सुधार ब्रँचचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने वाहनांच्या पार्किंगची सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित विभागांनी शहरातील सर्व झोनचा आढावा घेऊन पार्किंगसाठी जागा निश्चित करावी अशी सूचना त्यांनी दिली. पार्किंग सुविधेसाठी निवड करण्यात आलेल्या 75 रस्त्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 18 रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पार्किंग व फलक लावण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम टप्प्याटप्प्याने न करता एकाच वेळी सर्व कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधित रस्त्यावर फलकाच्या माध्यमातून देण्याच्या सूचनाही श्रीमती बिद्री यांनी दिल्या. वाहतुकीच्या दृष्टीने शहराची 10 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये विना अडथळ वाहतूक सुरू राहील या दृष्टीने उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच अपघात विरहित झोनला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नोव्हेंबर महिन्यात नांदगाव पोळे तालुका बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या गोविंद पांडुरंग पोळे, चैतन्य गोविंद पोळे आणि उज्ज्वल रवींद्र उपरे या तिघांचा अस्थि विसर्जन करताना मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. नामदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव पाठविल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे एकूण 15 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी गोविंद पोळे, त्यांचा मुलगा चैतन्य आणि नातेवाईक उज्ज्वल तिघेही जण इराई व वर्धा नदीच्या संगमावर अस्थि विसर्जन करण्याकरिता गेले असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव पाठविल्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अर्थसहाय्याकरिता प्रस्ताव पाठविल्यानंतर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा देखील केला. प्रस्ताव मिळाल्यानंतर 2 महिन्याच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे 3 कुटुंबियांना 15 लाख रुपये इतकी आर्थिक मदत जाहीर केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पद्मश्री डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे यांच्या प्रसिद्ध संतुलन आयुर्वेदाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेल्या दर्जेदार व गुणकारी औषधांची अधिकृत वितरण शिवशंकर आयुर्वेद टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर येथे नाडी परीक्षण व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संतुलन आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ वैद्यांमार्फत नाडी परीक्षण व आरोग्य तपासणी आणि सल्ला व औषधोपचार शिवशंकर आयुर्वेदामध्ये महिन्यातील ठराविक दिवशी नियमित आयोजित केले जाते. शिवशंकर आयुर्वेद टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर येथे 20 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 5:30 पर्यंत रुग्ण, नातेवाईक या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. नाव नोंदणीसाठी व अधिक चौकशीसाठी संपर्क करा 86052450880 सोबतच 83800014605 या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क करा. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. राम भक्तांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, केंद्र आणि योगी सरकारकडून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत आदेश केंद्र सरकारने जारी केले आहे. देशातील केंद्रीय कार्यालय, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस अर्थात दुपारी 2:30 वाजेपर्यंत बंद असतील. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने रामनगरीत 5 दिवस भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेत्री हेमा मालिनी मुख्य आकर्षण असल्याने रामटेक रहिवाशांकरिता जणू ही खास पर्वणी राहणार. रामटेक नगरीत आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, वंदना सावरंगपते, तहसीलदार हंसा मोहने यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युद्धस्तरावर तयारी केली आहे. स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहे. यात हेमा मालिनी, कैलाश खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा देखील सहभाग आहे. शासनाच्या महासंस्कृती दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केले आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कवी कालिदासांवरील प्रबोधन, चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, फूड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना बघायला मिळणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 22 जानेवारीला होणाऱ्या ऐतिहासिक श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपर्ण या श्रीरामवरील साहित्य ईबुकचे प्रकाशन मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र आणि नचिकेत प्रकाशन यांच्या वतीने संयुक्तरित्या शहराच्या नवदृष्टी सभागृहात पार पडले. या प्रकाशन समारंभात माजी कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माननीय डॉक्टर पंकज चांदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अध्यक्षपद माननीय शेंडे, क्षेत्रमंत्री विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र यांनी भूषविले होते. या ई पुस्तकामध्ये 26 लेख आणि 17 कविता आहे. हे ई पुस्तक प्ले स्टोअरवर निःशुल्क पद्धतीने उपलब्ध असून हे पुस्तक 66 देशांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी विश्व हिंदू परिषदचे मुंबई क्षेत्र संपर्क प्रमुख अनिल सांबळे, संपादक मंडळातील अनिल शेंडे, डॉक्टर स्मिता होटे प्रामुख्याने उपस्थित होते. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आज श्री रामार्पणम या ई पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असं हे पुस्तक निघालेलं आहे. त्यातले कंटेंट जे आहेत संपूर्ण गद्य भाग आणि पद्य भाग या दोन्ही भागामध्ये प्रतिथयश अशा लेखकांनी याच्यामध्ये आपले लेख दिलेले आहेत आणि रामाच्या जीवनाचं, रामाच्या व्यक्तिमत्वातले सगळे पैलू विचारात घेऊन प्रत्येक लेखकांनी ते उलगडून दाखवलेले आहेत. आपापल्यापणे जो विषय घेतला होता त्यात अशा प्रकारे जर हे पुस्तक आपल्या वाचनात आलं तर रामाचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अनेक देशांमध्ये गेलेलं अशी आता आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे थोड्या म्हणायला हरकत नाही की या पुस्तकाचं आता जागतिक स्वरूप झालेलं आहे. जिथे जिथे मराठी माणूस असेल तो निश्चितपणे या पुस्तकाच्या वाचनानंतर सुखावेल आणि रामाचं त्याला पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज श्री रामार्पण हे पुस्तक ई पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. या ई पुस्तकामध्ये एक 26 लेख आहे आणि 17 कविता आहे याच्यात घेतलेले आहे. हे पुस्तक आपण निःशुल्क प्ले स्टोअरवरती उपलब्ध केलं आहे. हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्यामुळे आता हे 66 देशांमध्ये अवेलेबल आहे. आपण जिथे आपण ॲप्स आणि या बाकी गोष्टी डाउनलोड करतो तिथे प्ले स्टोअर ओपन केलं की खालती प्ले बुक्स नावाचं सेक्शन आहे. प्ले बुक्सवर क्लिक करून आपण या पुस्तकाचं नाव जरी सर्च केलं श्री रामार्पण तरी आपल्याला हे पुस्तक सापडेल. तिथे आपण क्लिक करून हे पुस्तक वाचू शकता आणि हे शेअर करून आपल्या मित्रपरिवारांना, रामभक्तांना ही याची माहिती देऊ शकता. धन्यवाद. इथे राम मंदिराचं जे 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होतो आहे त्या निमित्ताने
इथले काही साहित्यिक, कवी, लेखक, चित्रकार अशा लोकांनी मिळून रामावरती एक ई पुस्तक बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही लेख आहे, कविता आहे, काही चित्र आहेत आणि ते फार उपयोगी, वाचनालायक, पाहण्यालायक असं आहे. त्याचं आज इथे विमोचन झालेलं आहे आणि हे पुस्तक आता जवळपास 66 देशांमध्ये आजपासून पाहायला मिळणार आहे. आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की हा 100 देशांपर्यंत जावा आणि विश्व हिंदू परिषदेची जे वेबसाईट आहे त्याच्यावरती पण आम्ही याला अपलोड करतो आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे हिंदू समाज राहतो तिथपर्यंत विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे पुस्तक आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. ठिकाण ठाण्याच्या हद्दीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 2 लहान मुलांचा जळून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सेमिनरी हिल स्थित गोरखेड कॉम्प्लेक्स जवळ घडली असून देवांश उईके वय वर्ष 7, प्रभास उईके वय वर्ष 2 असे मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहे. मुलांची आई दीपाली उईके ही घरकाम करून मुलांचा सांभाळ करीत होती. काल देखील ती मुलांना झोपडपट्टीत ठेवून कामावर गेली होती. परत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. कोरोना काळापासून ती गोरखेड कॉम्प्लेक्स समोर असलेल्या उघड्या मैदानावर राहत होती. तिथे ना लाईट होते, ना पाणी, नाही कुठल्या प्रकारचा हक्काचा शेजारी. मुलांना 2 वेळचे जेवण मिळावे म्हणून आई दिवसभर राबायची आणि मुलांचा सांभाळ करायची. गुरुवारी त्यांच्या घरात आग लागली. मात्र काही मीटर अंतरावर असलेल्या प्लॉट्सपर्यंत ना मुलांच्या गिंकाळ्या पोहोचल्या, नाही कुठल्याही आगीचे संकेत मिळाले. घराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. 2 लहान मुलांच्या किंकाळ्या कधीच दाहक आगीत होऊन भस्म झाल्या होत्या. सुदैवाने आगीत कुठल्याही प्रकारचा स्फोट झाला नाही. गिट्टीगदान पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे. कॅमेरामॅन प्रवीण दुपारीसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.